खरं तर कोकणातील काहीच नेते जे पराभूत झाल्यानंतर त्यांना लढायची इच्छा नव्हती असे काही लोक शिवसेना सोडून गेले। परंतु याआधीसुद्धा 2009 सुद्धा आमचा पराभव झाला होता आणि त्यावेळीसुद्धा कोकणातील जनता ही शिवसेनेबरोबरच राहिली होती आणि त्यामुळे मी असून देत माझे सर्व सहकारी असून देत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर निष्ठावंत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर निष्ठावंत राहणार आहोत। निश्चितपणे कोकणात आज काही लोक जरी आम्हाला सोडून गेले असले तरी शिवसेना हा सर्वसामान्य माणसांना संधी देणारा पक्ष आहे। आपण बघितलं असाल की आज जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोण होते, सामंत, केसरकर, राणे हे त्यावेळी वेगवेगळ्या पक्षातून आलेले नेते आज पुन्हा एकदा दुसऱ्या पक्षात येऊन आज नेते बनलेले आहेत आणि शिवसेना हा सामान्य कुटुंबातल्या लोकांना नेते बनवतोय आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना घेऊन आज कोकणातील नेते भास्कर जाधवच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात असून देत यांच्या नेतृत्वाखाली आपण नवीन नेत्यांना घेऊन हा पक्ष उभा करू आणि निश्चितपणे उद्धवजींनीसुद्धा आता नेत्यांची बैठक लावली आहे। उद्धवजीसुद्धा कोकणाचा दौरा करणार आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही नवीन उमेदीने काम या ठिकाणी निश्चित करून पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जाणार आहोत। नाही, भास्कर जाधवांनी काय म्हटलं आहे की जे नाराज आहेत त्यांना आपण थांबवलं पाहिजे, ही भूमिका भास्कर जाधव काही स्वतःहून नाराज नाही आहेत। निश्चितपणे येणाऱ्या लोकांना घेऊन भास्कर जाधव लोकांना थांबवतील, ते आज नेतृत्व करतायत आणि त्यामुळे ज्या काही अडचणी असतील त्या उद्धवजींशी बोलतील आणि पुन्हा एकदा आम्ही काम करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।